परमेश्वर की स्तुति हो। आइए ये समय उसके लिए हम देंगे, अपने हृदय को एक करके उसकी स्तुति करेंगे। हालेलुया, जोर से ताड़ा बजाएंगे उसके नाम के लिए। शालोम 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 शालोम, यहोवा शालोम, यहोवा शालोम, शालोम 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 शालोम, यहोवा शालोम, यहोवा शालोम। वो यहोवा हमारा है शांति का प्रभु, वो यहोवा हमारा है शांति का प्रभु। हमारे पैरों तले कुचलेगा शैतान को, हमारे पैरों तले कुचलेगा शैतान को, जल्दी ही देगा हमें शांति का विजय, जल्दी ही देगा हमें शांति का विजय। ईरे 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 ईरे, यहोवा ईरे, यहोवा ईरे। वो यहोवा हर जरूरत पूरी करता है, वो यहोवा हर जरूरत पूरी करता है। हमारे पैरों तले कुचलेगा शैतान को, हमारे पैरों तले कुचलेगा शैतान को, जल्दी ही देगा हमें शांति का विजय, जल्दी ही देगा हमें शांति का विजय। रूहा 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 रूहा, यहोवा रूहा, यहोवा रूहा। वो यहोवा हमारा है सच्चा चरवाहा, वो यहोवा हमारा है सच्चा चरवाहा। हमारे पैरों तले कुचलेगा शैतान को, हमारे पैरों तले कुचलेगा शैतान को, जल्दी ही देगा हमें शांति का विजय, जल्दी ही देगा हमें शांति का विजय। श्यामा श्यामा श्यामा, यहोवा श्यामा, यहोवा श्यामा। वो यहोवा हमारे संग संग रहता है, वो यहोवा हमारे संग संग रहता है। हमारे पैरों तले कुचलेगा शैतान को, हमारे पैरों तले कुचलेगा शैतान को, जल्दी ही देगा हमें शांति का विजय, जल्दी ही देगा हमें शांति का विजय। नीसी 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 नीसी, यहोवा नीसी, यहोवा नीसी। वो यहोवा हमारा है
विजय का हमारे पैरों तले, कुचलेगा शैतान को हमारे पैरों तले, कुचलेगा शैतान को, जल्दी ही देगा हमें शांति का विजय, जल्दी ही देगा हमें शांति का विजय। चालो 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 यहोवा चालो, यहोवा चालो, चालो 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 यहोवा चालो, यहोवा चालो, यहोवा चालो, यहोवा चालो। स्तुति करो स्तुति करो स्तुति करो, मेरे यहोवा की सदा तुम स्तुति करो, स्तुति करो स्तुति करो स्तुति करो, मेरे यहोवा की सदा तुम स्तुति करो। जय जय गाओ, जय जय गाओ, जय जय गाओ, जय जय गाओ। हालेलुया 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 हालेलुया। जो असंभव दिखता है उसे संभव करता है, जो ऊंची दीवारें हैं उसे तोड़ के गिराता है, जो असंभव दिखता है उसे संभव करता है, जो ऊंची दीवारें हैं उसे तोड़ के गिराता है। तो क्या करें हम? स्तुति करो स्तुति करो स्तुति करो, मेरे यहोवा की सदा तुम स्तुति करो, स्तुति करो स्तुति करो स्तुति करो, मेरे यहोवा की सदा तुम स्तुति करो। जय जय गाओ, जय जय गाओ, जय जय गाओ, जय जय गाओ। हालेलुया 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 हालेलुया। यहोवा रफ़ा है जिसके हाथों में शिफा है, वो यहोवा यारे है जो ज़रूरत पुराता है, वो यहोवा रफ़ा है जिसके हाथों में शिफा है, वो यहोवा यारे है जो ज़रूरत पुराता है। स्तुति करो स्तुति करो स्तुति करो, मेरे यहोवा की सदा तुम स्तुति करो, स्तुति करो स्तुति करो स्तुति करो, मेरे यहोवा की सदा तुम स्तुति करो। जय जय गाओ, जय जय गाओ, जय जय गाओ, जय जय गाओ। हालेलुया 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 हालेलुया।
इस जुबां से नाम तेरा ही लूं मैं, पूरे दिल से आराधना करूं मैं। इस जुबां से नाम तेरा ही लूं मैं, करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं, करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं। तेरे फजल में, तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ। तेरे फजल में, तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ, मैं रहता हूँ, मैं रहता हूँ। जब होता हूँ बेचैन कभी, तेरी रूह तब मुझको थामती है। मेरी मुश्किलों में, हर एक दर्द और गम में, खुदावन तू ही मेरा शाफी है। ओ जब होता हूँ बेचैन कभी, तेरी रूह तब मुझको थामती है। मेरी मुश्किलों में, हर एक दर्द और गम में, खुदावन तू ही मेरा शाफी है। करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं, करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं। तेरे फजल में, तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ। तेरे फजल में, तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ, मैं रहता हूँ, मैं रहता हूँ। तेरे नाम ने तेरे नाम ने हमारी जय दी। मेरे होठों पे तेरा नाम जब लेता हूँ मैं नाम तेरा, तेरे सामर को तब मैं देखता हूँ। तुझसे मिली हर बरकत मुझे महफूज तेरे संग मैं रहता हूँ। हालेलुया। जब लेता
हूँ मैं नाम तेरा, तेरे सामर को तब मैं देखता हूँ। तुझसे मिली हर बरकत मुझे महफूज तेरे संग मैं रहता हूँ। करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं, करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं। तेरे फजल में तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ। तेरे फजल में तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ, मैं रहता हूँ, मैं रहता हूँ। दिल से आराधना करूँ मैं इस जुबां से, नाम तेरा ही लूँ मैं पूरे दिल से। आराधना करूँ मैं इस जुबां से, नाम तेरा ही लूँ मैं। करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं, करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं, करता हूँ तेरा शुक्रिया मैं, करता हूँ तेरा शुक्रिया मैं। Thank you, Jesus. A very good evening to each one of you. तुम्हा सर्वांना शुभ संध्याकाळ. Privileged to come into your houses काय ते भाग्य तुमच्या घरी येण्यासाठी once again पुन्हा एकदा and minister the word of God. आणि परमेश्वराच्या वचनाद्वारे आम्ही तुमच्याशी बोलू शकू. Trust that you all are safe विश्वास ठेवतो की तुम्ही सगळे सुरक्षित आहात and you have been blessed. आणि तुम्ही आशीर्वादित झाले आहात. Let's begin this evening's Bible study. आज आपण सुरुवात करूया संध्याकाळच्या बायबल स्टडीसाठी. As you all are aware आज तुम्हा सगळ्यांना जाणून आहात तुम्ही that during the last couple of weeks काही पाठीमागच्या काही आठवड्यांमध्ये that we have been celebrating the feast of the Lord. आपण परमेश्वराचा सण साजरा करत आहोत. You have heard from Sister Esther and Pastor Joshua तुम्ही सिस्टर एस्टर कडनं आणि पास्टर जोशुआ कडनं यांच्याकडनं ऐकलं असाल as they have spoken on the Feast of Trumpets, the Day of Atonement. की जसं त्यांनी त्या तुतारीच्या सणामधनं किंवा पश्चातापाच्या सणामधनं तुमच्याशी ते बोलले. This evening I want to share with you आज संध्याकाळी मला तुमच्याशी बोलायचं आहे the last feast which is known as the Feast of Tabernacles. शेवटच्या सणाबद्दल. त्याचं नाव आहे मंडपाचा सण. This Feast of Tabernacles हे मंडपाचा सण is known as the Feast of Feasts. की हा सणांचा सण म्हणून गणला जातो. And if you have been really understanding the feasts that have been shared, जर तुम्हाला खरंच समजून आला असेल ज्या सणांबद्दल आपण बोलत आहोत, there are three aspects that have been shared. 3 पैलू आहेत आपण त्याच्याबद्दल पाहिलं. The first aspect was the historical aspect. पहिलं जे काय पैलू होतो आपण बघितला ऐतिहासिक दृष्टी. The second was the personal aspect. दुसरी गोष्ट आपण पाहिली जो वैयक्तिक जो काय पैलू आहे त्याबद्दल आपण And the पाहिलं. third was the experiential aspect. आणि तिसरा जो अनुभव कसा घ्यायचा त्याबद्दल आपण पाहिलं. The Feast of Passover we saw की आपण जो वलांडणाचा सण आपण जे बघितलं, the historical aspect of it तो जे ऐतिहासिकरित्या त्याचा जो पैलू आहे and how Jesus personally fulfilled that feast in his life. आणि कसं येशू ख्रिस्ताने स्वतःच्या जीवनाद्वारे ते सण साजरा केला किंवा पूर्ण केला. And experientially what blessing does that feast bring
to our lives. आणि अनुभवरित्या तो जो सण आहे आपल्या जीवनामध्ये कसा आशीर्वादित करतो तो So आपल्याला. the first feast, the feast of Passover, तो पहिला जो सण आहे वलांडणाचा सण, was fulfilled by Jesus Christ himself. येशू ख्रिस्ताने स्वतःमध्ये तो पूर्ण केला. You will read that in 1 Corinthians chapter 5 and verse 7, आपण ते वाचतो पहिले करीत 5व्या अध्याय 7व्या वचनाद्वारे. where it speaks about Jesus as the Passover. तिथं ते म्हणलं गेलं आहे की ख्रिस्त आमचा वलांडणाचा यज्ञ पशु झाला. And the experiential aspect of it, it brings salvation to us. आणि त्याचा जो अनुभवरित्या जो काय पैलू आहे ते आपल्याला तारण आणतं आमच्या The second जीवनामध्ये. feast, the feast of unleavened bread, दुसरा जो काय सण होता तो बेखमीर भाकरीचा सण, they also we see Jesus as the unleavened bread. की जसं आपण तिथे बघतो येशू ख्रिस्ताला बेखमीर भाकर म्हणून. You will read that in 1 Corinthians chapter 5 and verse 8. आपण पहिले करीत 5व्या ते 8व्या अध्यायामध्ये आपण वाचतो. And that brings us separation. पहिले करीत 5वा अध्याय 8व्या वचनाद्वारे आपण ते वाचतो. ते आपल्याला पवित्रकरण आणतं आपल्या Or जीवनात. what is generally called as sanctification. ते आपल्याला पवित्रकरण असं म्हणलं जातं. The third feast, तिसरा जो सण आहे, which is known as the feast of the sheaf of first fruit. तिसरा जो सण आहे त्याला प्रथम फळाचा सण असं म्हणलं जातं. You will read that in 1 Corinthians chapter 15 verses 20 to 23. आपण वाचू शकतो ते पहिले करीत 15व्या अध्यायात 20 ते 23व्या वचनाद्वारे, It tells us that Jesus is the sheaf of the first fruit. की आपल्याला तिथे सांगितलं गेलं की ख्रिस्त हा मेलेल्या मधून पुनरुत्थानित झालेला आहे. And that brings us the blessing of आणि justification. ते आपल्याला नीतिमान ठरवण्याचा आशीर्वाद आपल्या जीवनात The आणतं. fourth feast, the feast of weeks or the feast of Pentecost. चौथा जो सण आहे तो सप्तकांचा सण आहे किंवा पेंटिकॉस्टचा जो सण You आहे. will read that in book of Romans chapter 8 and verse 15, आपण रोम कराच्या 8व्या अध्यायामध्ये 15व्या वचनाद्वारे आपण ते पाहतो which talks about our adoption, की तिथं आपल्या दत्तकपणाबद्दल बोललं गेलं whereby आहे, we can call God Abba Father. की जिथं आपण देवाला अब्बा पिता असं म्हटलं गेलं. So the first four feasts, की हे जे पहिले 4 जे सण आहेत that brings us salvation, sanctification, ते आपल्या जीवनामध्ये तारण आणतं, पवित्रकरण आणतं, justification and adoption. ते नीतिमान किंवा आपलं दत्तक घेणे हे आपल्या जीवनात आणतं. And we saw last time the feast of trumpets, आणि आपण पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिलं की कर्ण वाजवण्याच्या which सणाबद्दल, is a call to repentance. की ते पश्चातापाला बोलवण्याबद्दल आहे. You will read that in the book of Matthew chapter 9 and verse 13, की जिथं आपण मत्ते 9व्या अध्याय 13व्या वचनामध्ये आपण पाहतो, book of Mark chapter 2 and verse 17, की मार्क 2ऱ्या अध्याय 17व्या वचनाद्वारे आपण ते पाहतो, wherein it says, Jesus says, की जिथं म्हटलं गेलं येशू म्हणतो, I have not come for the righteous, but I have come for the sinners to call them to repentance. मी नीतिमानांसाठी नाही आलो पण मी पाप्यांसाठी आलोय, त्यांना पश्चातापासाठी बोलवण्यात आला आहे. And just Sunday we celebrated the feast of atonement, आणि मागच्या रविवारी आपण प्रायश्चित्त सण साजरा केला, the solemn feast. की जो काय तो जो सण आहे. You have heard Sister Esther and Pastor Joshua sharing on this feast. आपण ऐकलं सिस्टर एस्तर यांना आणि पास्टर जोशुआ ह्या सणांबद्दल बोलले ते आपल्याशी. That brings us reconciliation. ते आपल्या बरोबर समेटमेंटचं कार्य आणतं देवा. Book of Romans chapter 5 and verse 11, रोम करास 5व्या अध्याय 11व्या वचनाद्वारे आपण ते पाहतो, that talks about how we have been atoned. की आपण पाहतो की आपलं कसं समेटपण आपलं कार्य झालंय It is through the blood of Jesus. येशू ख्रिस्ताच्या त्या रक्ताद्वारे. And now the final feast, आणि आता जो शेवटचा सण which is आहे, known as the feast of fish. It is written you can read it in the book of Leviticus chapter 23. आपण लेवियाच्या 23व्या अध्यायामध्ये आपण ते वाचूयात. Let's read that. आपण ते वाचूयात. Book of Leviticus chapter 23 verses 33 to 44. लेवियाचा 23वा अध्याय 33 ते 44 वचन. We will read it in Marathi. You can follow it on the screen in English. आपण मराठीमध्ये वाचूयात आणि तुम्ही इंग्लिशमध्ये स्क्रीनवरती पहा. इस्रायल लोकांना सांग, त्यांच्या 7व्या महिन्याच्या 15व्या दिवसापासून पुढे 7 दिवसापर्यंत परमेश्वर प्रित्यर्थ मांडवाचा सण पाळावा. पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये. 7 दिवस परमेश्वराला हव्य अर्पावे व 8व्या दिवशी आपला पवित्र मेळा भरवून परमेश्वराला हव्य अर्पावे. सणाचा हा समारोप दिन होय. त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये. परमेश्वराचे नेमलेले समय होते. त्यात हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांतार्पण व पेयर्पण त्या दिवसानुसार परमेश्वराला अर्पण करण्यासाठी पवित्र मेळे भरवावेत असे तुम्ही जाहीर करावे. याशिवाय तुम्ही परमेश्वराचे शब्बात दिवस पाळावेत. भेटी अर्पाव्यात, सर्व नवस फेडावेत आणि परमेश्वराला स्वसंतोषाचे सर्व अर्पणे करावीत. जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच 7व्या महिन्याच्या 15व्या दिवसापासून पुढे 7 दिवसापर्यंत परमेश्वर प्रित्यर्थ सण पाळावा. पहिला दिवस व 8वा दिवस हे परमविश्राम दिन होत.
पहिल्या दिवशी तुम्ही चांगल्या झाडांची फळे, खजुरीच्या झावळ्या, दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या, ओहळला गतात लगतची वाळुंजे ही आणून परमेश्वर तुमचा देव ह्याच्या समोर 7 दिवस उत्सव करावा. प्रतिवर्षी 7 दिवस परमेश्वर प्रित्यर्थ हा सण पाळावा. तुमचा हा पिढ्यानपिढ्या निरंतनाचा विधी होय. 7व्या महिन्यात हा सण पाळावा. तुम्ही 7 दिवस मांडवात राहावे. जितके जन्मता इस्रायल आहेत त्यांनी मांडवात राहावे, म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की मी इस्रायल लोकांना मिसर देशातून बाहेर काढले तेव्हा मांडवात त्यांना राहायला लावले. मी परमेश्वर तुमचा देव आहे. याप्रमाणे मोशेने इस्रायल लोकांना नेमलेले समय कळवले. Come, let us pray. या आपण प्रार्थना करू. Our Heavenly Father, in the matchless name of our Lord and Savior Jesus Christ, आमचा स्वर्गीय पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतुलनीय आणि महान नावाने how we thank you, God, that you are our God and we are your people. कसे आम्ही परमेश्वर तुला धन्यवाद करू की तू आमचा प्रभू आहेस आणि आम्ही तुझी लोक आहोत. We acknowledge your goodness, your grace, your love and your mercy upon our lives. आम्ही कबूल करतो तुझी दया, तुझी कृपा, तुझी प्रीती आमच्या जीवनावरती, That from millions and millions of people, की कोटी आणि कोटी लोकातनं you chose us and you counted us worthy की तू आम्हाला निवडलेस आणि तू आम्हाला योग्य समजलेस to celebrate your feast. की जेणेकरून आम्ही तुझे सण साजरा करू. We thank you, O Lord, आम्ही धन्यवाद देतो पिता. for the gift of salvation. धन्यवाद प्रभू की तो तारणाचा तू आम्हाला भेट दिलीस. We also thank you that we have been adopted into your family. परमेश्वरा आम्ही धन्यवाद देतो की तू आम्हाला तुझ्या त्या परिवारामध्ये तू आम्हाला दत्तक घेतला आहेस And looking forward आणि आम्ही पाहत आहोत प्रभू to the feast of restoration. की हे जे काही समिटमेंटचं जे काही जो काय सण आहे त्याच्यामध्ये Even as we meditate upon your word, जसं आम्ही परमेश्वर तुझ्या वचनांवरती मनन करतो प्रभू, we seek your anointing. आम्ही तुझा अभिषेक मागतो प्रभू. Even as I speak your word, आम्ही जसं तुझे शब्द बोलतो प्रभू and even as your people hear your आणि word, जसं तुझे लोक ऐकतात प्रभू, to fulfill जेणेकरून पूर्ण होईल the purpose of this feast की ते ह्या सणाचा जो हेतू आहे in our lives for your glory. आमच्या जीवनामध्ये तुझ्या गौरवासाठी In Jesus' mighty name. येशू ख्रिस्ताच्या महान नावाने We all agree and pray. आम्ही सगळे सहमत होऊन And प्रार्थना all करतो God's people said, आणि देवाच्या सर्व लोकांनी म्हणत Amen. Well, the scripture that we had just read from the book of Leviticus chapter 23, जे आता वचन आपण वाचलं लेवीच्या अध्यायात 23व्या अध्यायामधनं, this is speaking concerning the specific feast which is known as the Feast of Tabernacle. हा जो काय अध्याय आहे किंवा हे जे वचन आहे हे मांडवाच्या सणाबद्दल बोलत आहे आपल्याशी. This feast हा जो सण आहे is a time of joy. की हे जो आनंदाचा जी क्षण आहे किंवा ते वेळ आहे After Israel had passed through a season of repentance, की जे सगळे इस्रायल लोक आहेत ते त्या पश्चातापाच्या त्या ऋतूतनं जेव्हा ते गेले किंवा हंगामातनं गेले ते and they were atoned, आणि जेव्हा त्यांचं समेटमेंट झालं, the Lord wanted his people जे देवाला पाहिजे होतं की त्यांची जी सगळी लोक to enjoy the benefits of their renewed relationship with him. की देवाला पाहिजे होतं की त्या लोकांनी तो आनंद उत्सव करायला, जे नव्याने नातं त्यांचं जे स्थापन झालं होतं परमेश्वराबद्दल बरोबर त्यासाठी. Because कारण this feast followed the Feast of Atonement. कारण हा जो सण आहे त्याच्या मागे जो पश्चातापाचा सण आहे तो आला. At the Feast of Atonement, तर पश्चातापाच्या सणामध्ये that brought reconciliation between Israel and God. ते समेटपणाचं कार्य केलं देवाबरोबर इस्रायल लोकांची. They were at one with God. ते देवाबरोबर एक झाले And therefore God desired them to enjoy the benefits of this new आणि relationship. म्हणून देवाची इच्छा होती की ह्या लोकांनी तो सण साजरा करावा देवाच्या बरोबरच्या नव्या नात्यामध्ये. There are 5 things that I want to speak concerning this feast. 5 गोष्टी आहेत मला या सणाबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. The scripture that we just read, आता आपण जो शास्त्र लेख वाचला there are 5 things. त्या 5 गोष्टी आहेत It talks about ingathering. की ते म्हणतं की बाबा गोळा होणे. Number 2, it talks about staying in booths. की दुसरी गोष्ट त्या तंबूमध्ये किंवा त्या तंबूमध्ये राहण्याबद्दल ते बोलतं. Number 3, it says, do not come empty handed. तो तिसऱ्यांदा म्हणतो की तुम्ही रिकाम्या हाताने येऊ नका. Number 4, it talks about the sacrifices. चौथी गोष्ट तो म्हणतो त्या अर्पणाबद्दल. And number 5, it talks about rejoicing. आणि 5वी गोष्ट तो म्हणतो आनंद उत्सव करण्याबद्दल. So now I begin with the first thing concerning this feast. आता मी तुम्हाला सुरुवात करतो की ह्या सणाबद्दल बोलणे. God desired them देवाची अशी इच्छा होती to stay in booths. की ते त्या मंडपात राहावे. What do these booths signify? आता मंडप याचा अर्थ काय?
These booths basically are tents. की जे मंडप आहे किंवा ते जे काय तंबू आहे त्याचा अर्थ असा आहे की ते एक राहण्याचं ठिकाण किंवा गुहा आपण असे म्हणू शकतो. God desired them देवाची अशी इच्छा होती to live their permanent dwelling places की त्यांचं ते जे वास्तव्य आहे ते सोडून and go and stay आणि ते तिथे अशा ठिकाणी राहायला जावं in booths or temporary tents. की त्या मंडपात की ते कायमस्वरूपी नाही अशा ठिकाणी ते राहायला जावं. Every move प्रत्येक जे चाल होती त्यांची of these people whom God had chosen की ह्या लोकांना जे देवाने त्यांना निवडले होते त्या लोकांना reminded them of their time of wandering in the wilderness. त्यांची प्रत्येक हालचाली त्यांना त्या आठवण करून देत होती त्या अरण्यातील त्यांच्या भटकंतीची. In the wilderness, त्या अरण्यामध्ये after God delivered them out of Egypt की जेव्हा देवाने त्यांना मिस्री देशातनं त्यांना मुक्त केले and desired them to be in the promised आणि land. आणि इच्छा दर्शवली की ते त्या वचनदूत किंवा अभिवचनाच्या भूमीमध्ये जावेत. We heard last time आपण मागच्या वेळेस ऐकलं that 40 years that they wandered in the wilderness. की त्या 40 वर्ष ते अरण्यामध्ये ते भटकत होते. But during this time, पण ह्या वेळेमध्ये the Lord देवाने guided their path. त्यांचं मार्गावरती त्यांचं मार्गदर्शन केलं. God quenched their thirst. परमेश्वराने त्यांची ताण भागवली He satisfied their hunger आणि त्यांची भूक सुद्धा भागवली and He protected them. आणि त्यांना परमेश्वराने त्यांना सुरक्षित सुद्धा ठेवलं. And it was only by the grace of God आणि फक्त त्या परमेश्वराच्या कृपेद्वारे that they were granted permanent security की त्यांना तो जो कायमस्वरूपी त्यांना ती सुरक्षा मिळाली in their present dwelling places. त्यांच्या त्या राहत्या सुस्थितीमध्ये. So God desired them की देवाची तशी इच्छा to होती leave their permanent dwelling की places त्यांचं कायमस्वरूपी जे राहण्याचं ठिकाण सोडून and come and stay in the आणि wilderness अशा अरण्यात येऊन त्यांनी राहावे and remember आणि आठवण करावी these things that God did for them ह्या in the सर्व wilderness, गोष्टी जे देवाने केल्या त्यांच्या बरोबर त्या अरण्यामध्ये and that they may realize आणि जेणेकरून त्यांना जाणीव होईल that their present home, की त्याचं जे आत्ताचं जे वास्तव्य their आहे present security की आत्ताचं त्यांची सुरक्षा आहे was purely by God's की grace. हे फक्त परमेश्वराच्या कृपेद्वारे आहे. And that is what this feast meant आणि हाच या सणाचा जो काय अर्थ आहे to the nation of की Israel. त्या इस्रायलच्या राष्ट्रासाठी Today, as we are celebrating this feast of tabernacles, जसे आज आपण साजरा करत आहोत हा मांडवाचा सण, I am sure मला निश्चित खात्री आहे that you know what I am going to say now. की तुम्हाला माहिती आहे मी काय म्हणणार आहे All आता. of us की आपल्यातले सर्वजण who are watching this message की हा जो संदेश पाहत आहेत sure acknowledge the goodness and the grace of God upon each one of our lives. निश्चितच आपण कबूल करतो देवाची कृपा आणि प्रीती आपल्या जीवनावरती. There was a time that we wandered, की निश्चित अशी काही वेळ होती जेव्हा आपण भटकत होतो a time that we had gone astray. की अशा काही गोष्टीतनं आपण त्या गोष्टीतनं जात But होतो we found grace in the eyes of God. पण आपल्याला देवाच्या नजरेमध्ये कृपा मिळाली. And today, what you and I are, आणि आज जे काय तुम्ही आणि मी आहे the security and the protection that you and I have today, की जी सुरक्षा आहे तुम्हाला आणि मला आज, we surely acknowledge the grace of God. आणि निश्चितच आम्ही कबूल करतो देवाची ती कृपा आमच्या This जीवनावरती. feast of tabernacle, हे जो मांडवाचा जो सण आहे let us come together निश्चित आपण सगळे एकत्र येऊयात after this serious and solemn feast of atonement. की जो गंभीररित्या जो पश्चातापाचा जो सण आहे त्याच्यानंतर Let us rejoice की आपण आनंदोत्सव करू, in knowing that what we are and what we have, it is by the grace of God. जाणून घेऊन की आपल्याकडे जे काय आहेत आणि आपण जे काय आहोत हे परमेश्वराच्या कृपेद्वारे I am आहोत. sure all of us will acknowledge मी निश्चित खात्री करतो की तुम्हा सर्वांना that तुम्ही even कबुली करा during this difficult times of this pandemic, की ह्या ज्या महामारीच्या ज्या अवघड परिस्थितीमध्ये that God has sustained us. की देवाने आम्हाला राखून ठेवला आहे, God has protected us. की देवाने आम्हाला संरक्षित ठेवला God आहे has met our needs. आणि देवाने आमच्या सगळ्या पुरवठा केला आहे. And this is the time आणि हीच ती वेळ आहे that we rejoice in the goodness of God. आणि आपण आनंद उत्सव करतो देवाच्या त्या We चांगुलपणामध्ये. have seen on the television आणि आपण ते पाहिलं आहे how millions of की people कित्येक सारे जे लोक are आहेत going hungry, की जे उपाशी how राहिले, millions of people की कित्येक सारे लोक are going homeless, की ज्यांच्याकडे घर नाहीये, how millions of people कित्येक सारे लोक are walking from one state to another की state. एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात ते चालत आहेत. But it is the grace of God पण ही परमेश्वराची कृपा आहे what you and I are की जे today. तुमच्याकडे आणि माझ्याकडे आज That आहे. is why today आणि म्हणूनच आज this feast of की tabernacle हा जो मांडवाचा जो सण आहे has a much deeper meaning in your and my life, की खूप खोल असा त्याचा अर्थ आहे तुमच्या आणि माझ्या that जीवनामध्ये. we can rejoice in the goodness and the grace
of God आणि upon जेणेकरून our आपण lives. आनंद उत्सव करू की परमेश्वराच्या दये आणि कृपामध्ये आपल्या जीवनावर. The second thing that this booth signifies, दुसरी गोष्ट हा जो मंडप दर्शवतो this booth signifies that they were temporary dwelling places. की तो दुसरी गोष्ट तो जे दर्शवतो की ते तात्पुरत्या स्वरूपात ते आहेत त्या बूथ मध्ये किंवा त्या तंबूमध्ये, They were not permanent dwelling की places. तिथे ते असे कायमस्वरूपी तिथे ते राहत नाहीत. So forth, म्हणून आतापर्यंत today you and I, आज तुम्ही आणि मी even as we acknowledge the goodness and the grace of God upon our lives, जसं आपण कबूल करतो देवाची कृपा आणि प्रीती आमच्या जीवनावरती, let this Feast of Tabernacles also remind us की आपला हा जो मांडवाचा सण आहे आपल्याला आठवण करून देऊ that this की is हे- our temporary dwelling की place. हे आपलं तात्पुरतं वास्तव्याचं ठिकाण आहे. In the wilderness of this world, की ह्या जगाच्या ह्या अरण्यामध्ये all that we have, आपल्याकडे जे काय आहे, all the security that we are looking into, आज आपण ज्या सगळ्या सुरक्षितेकडे आपण जे पाहतोय, all this is की temporary. हे जे सगळं आहे हे तात्पुरतं आहे. Historically, this was the meaning for the booth for them was so. हे ऐतिहासिकरित्या हा जो अर्थ होता त्यांच्यासाठी मंडप म्हणजे हे आहे. Today for you and me, आज जो तुमच्या आणि माझ्यासाठी आहे, as the church of the Lord Jesus Christ, परमेश्वराची मंडळी म्हणून we ought to remember आपल्याला आठवण करणं गरजेचं during आहे this Feast of Tabernacles की ह्या ज्या मंडवाच्या सणादरम्यान that our dwelling place at the moment, की आपलं राहण्याचं किंवा वास्तव्याचं जे आपलं ठिकाण as आहे, the Bible says, we are in this world but we are not of this world. जसं पवित्र शास्त्र म्हणतं आपण या जगातले आहोत पण आपण या जगाचे नाही आहोत. The second thing that the Bible talks about this feast, दुसरी गोष्ट पवित्र शास्त्र या सणाबद्दल बोलतं, this is also known as the Feast of Booths, it is also known as the Feast of Tabernacles, and another word for this feast is known as the Feast of Ingathering. की हे जे आहे ह्याला मंडपाचा सण म्हणून जातो, ह्याला तंबूचा सण म्हणला जातो किंवा गोळा होण्याचा सण सुद्धा म्हणला जातो. Why is this called as the Feast of Ingathering? आता का हे म्हटलं जातं की संग्रहण होणे किंवा गोळा होण्याचा सण असं का म्हटलं जातं? If you see on this diagram on the screen, आपण जर ह्या डायग्रामवर बघितलं जे स्क्रीनवरती आहे, you will see that Israel had two harvests आपण पाहू शकतो की इस्रायल लोकांना 2 कापणी होत्या, because they had two times of rain. कारण त्यांच्याकडे 2 प्रकारचा पाऊस होता. They had the former rain and the latter rain. त्यांच्याकडे तो अगोटीचा पाऊस होता आणि तो शेवटचा पाऊस असा होता. The former rain and the latter rain. अगोटीचा पाऊस व शेवटचा पाऊस. So the former rain, तो जो अगोटीचा पाऊस होता, they had one harvest, and the latter rain they had another harvest. अगोटीच्या पावसामध्ये त्यांच्याकडे 1 कापणी होती आणि शेवटच्या पावसामध्ये त्यांच्याकडे अजून 1 कापणी So होती. as you see on the diagram, जसं आपण त्या डायग्राम मध्ये पाहतोय, they had the former rain त्यांच्याकडे तो अगोटीचा पाऊस होता is during the feast of Passover to Pentecost. की तो जो कालावधी होता वलांडण्याच्या सणापासून त्या पेंटिकॉस्टच्या सणापर्यंत, And that brought them the harvest of barley and wheat. आणि त्यांच्याकडे ते सातूंचा व गव्हाचा त्यांना तो कापणी मिळत होती. And they had the latter rain, आणि त्यांच्याकडे तो जो शेवटचा पाऊस होता which is in the 7th month. जो तो 7व्या महिन्यामध्ये That होता, was during the feast of Tabernacles. की तो जो काय मंडपाच्या सणाच्या दरम्यान पडला, That they had the harvest of wine, oil and fruits. त्यांच्याकडे तो फळांचं किंवा त्या तेलाचं असं त्यांना ते उत्पन्न मिळालं. So they had two rains, the former and the latter, and they had two harvests. त्यांच्याकडे 2 असे पाऊस होते, जो अगोटीचा पाऊस आणि शेवटचा पाऊस, आणि 2 अशा The कापण्या first होत्या. one, the barley and the wheat, and the second one, it is the oil, the wine and the fruits. दुसरं जो होता तो तेलाचा आणि फळांचा ज्यांना ती कापणी मिळाली. Now, how is this relevant to the church today? आता आजच्या मंडळीमध्ये ते आपण कसे पाहू शकतो? Now, if you understand this, if you read the book of Joel, जसं आपण योएलचं पुस्तक वाचतो, chapter 2, verses 23 and 24, दुसऱ्या अध्यायामध्ये 23वे आणि 24वे वचन, that gives a clear picture of it. ते आपल्याला संपूर्णपणे चित्र Book दाखवतं of Joel, chapter 2, verses 23 and 24. की योएलचं पुस्तक दुसरा अध्याय 23 आणि 24वे वचन, Verse 23 says, 23वे वचन म्हणतं, Be glad then, ye children of Zion, and rejoice in the Lord your God, for he hath given you the former rain moderately, and he will cause to come down for you the rain, the former rain, and the latter rain in the first month. And the floor shall be full of wheat, and the fat shall overflow with wine and oil. योएल दुसरा अध्याय 23वे वचन, सियोन पुत्र हो, परमेश्वर तुमचा देव ह्याच्या ठाई उल्हास करा, हर्ष करा, कारण तुम्हाला हितकर होईल इतका अगोटीचा पाऊस तो देतो. तो पहिली पर्जन्यवृष्टी म्हणजे अगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो. मग खळी गव्हाने भरून जातील, कुंड नव्या द्राक्षरसाने व तेलाने उपळून जातील. Let's read verse 25 and 26 too. आपण 25वे आणि 26वे वचन सुद्धा वाचूयात.
because this is also connected with this feast. कारण हे पण जुळलेले आहे ह्या And सणाबरोबर. I will restore to you the years that the locust had eaten, the cankerworm and the caterpillar and the palmer worm, my great army which I sent among you. Verse 26 says, and ye shall eat in plenty and be satisfied, and praise the name of the Lord your God, that had dealt wondrously with you, and my people shall never be ashamed. 25वे वचन म्हणतं, मी तुमच्यावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे झुडींनी येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, आधाशी टोळ व कुरतडणारे टोळ यांनी ज्या वर्षाचे उत्पन्न खाल्ले आहे त्याची तुम्हाला भरपाई करून देईल. तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल, व ज्याने तुमच्यासाठी आश्चर्याची कृत्य केली तो तुमचा देव परमेश्वर, ह्याच्या नामाची स्तुती कराल. माझी प्रजा कधीही लज्जित होणार नाही. And verse 27 mentions where God says, I am your God and you are my people. आणि 27व्या वचनामध्ये म्हणतात की मी तुमचा प्रभू आहे आणि तुम्ही माझी प्रजा आहात. So we saw the two harvests, आपण पाहिलं ते दोन प्रकारच्या कापणी, we saw the two rains. आपण दोन प्रकारचे पाऊस पाहिले. So for today, आजपर्यंत as the church of the Lord Jesus Christ, परमेश्वराची मंडळी म्हणून you know, the barley and the wheat, की जे सातू किंवा गहू that talks about the Jews and the Gentiles. की ते यहुदी आणि ते परराष्ट्रीय बद्दल बोललं जातं. During the first rain, पहिल्या पावसादरम्यान during the first outpouring of the Holy Ghost, की पहिलं ते पवित्र आत्म्याचे जे ओतणी झाली त्यामध्ये in the book of Acts on the day of Pentecost, की त्या प्रेषिताच्या पुस्तकामध्ये त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी that was the first harvest that came forth from the former rain. की पहिली ती कापणी आली त्या वृष्टी त्या आगोटीच्या पावसाद्वारे. But here, पण इथे the book of Joel chapter 2, योएलचा जो दुसऱ्या अध्यायामध्ये 23 and 24, 23व्या आणि 24व्या that talks वचनामध्ये about the latter rain. की ते आपल्याला शेवटच्या पावसाबद्दल बोललं I told जातं. you in the last three feasts, की मी तुम्हाला पाठीमागच्या त्या 3 सणांमध्ये सांगितलं they have not yet been fulfilled. की त्यांचं अजून परिपूर्णता झाली नाही, They have a prophetical की aspect of it. त्यांच्याकडे तो भविष्यात्मक किंवा भविष्य सूचक असा तो पैलू आहे. And I began with you the three aspects of every आणि मी feast. तुम्हाला प्रत्येक ज्या सणाचे 3 पैलू तुम्हाला सांगण्यात सुरुवात केली The होती, historical, की जे ऐतिहासिकरित्या, the personal, की ते वैयक्तिकरित्या and the experiential. आणि कसं आपण अनुभवतो. Now the church today आणि आज जी मंडळी आहे is celebrating. आज साजरा करत आहे, It is rejoicing. की ते आनंद उत्सव करत आहे, It is praise God that we in the barley and the harvest have been harvested. की परमेश्वराची स्तुती असो. सातूंचा किंवा गव्हाचा जो काही कापणी आहे ती झालेली आहे, But we are rejoicing पण आपण आनंद उत्सव करत आहोत and we are in anticipation. आणि आपण ते पूर्ण करण्याच्या त्या मार्गावर We are आहोत. looking for the latter rain आणि आपण त्या शेवटच्या पावसाकडे पाहत that आहोत, will bring forth जेणेकरून ती a येईल, worldwide harvest into the की kingdom of God. संपूर्ण जगाद्वारे तो जो काही पीक आणेल तो परमेश्वराच्या त्या राज्यामध्ये. This is the prophetical aspect of this की faith, हे भविष्य सूचक जो काही पैलू आहे तो आहे या सणाचा, wherein की जिथे souls all over the world, की संपूर्ण जगातले जे काही जीव आहेत they will be harvested in the kingdom of God. त्यांची कापणी होईल परमेश्वराच्या त्या राज्यामध्ये. When we talk about rain, जेव्हा आपण पर्जन्यवृष्टी किंवा पावसाबद्दल बोलतो, rain symbolically speaks of revival, की पाऊस जो संजीवनी असं दर्शवतो, refreshing, की ताजेतवाने करणे and restoration. आणि ते पुनर्स्थापना करणे त्याबद्दल सांगतं. That is what we understand from the book of Joel chapter 2 verses 23 की and आपल्याला हे 24. समजून येतं या योएलच्या दुसऱ्या अध्यायातनं 23व्या आणि 24व्या वचनाद्वारे. The third element in this feast, तिसरी गोष्ट या सणामध्ये the Bible says, पवित्र शास्त्र म्हणतं, God said, thou shalt not come empty handed. देव म्हणाला तुम्ही रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नका. And now why does God say do not come empty handed? आता का देव म्हणतो तुम्ही रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नका? If you read the book of Deuteronomy, जर आपण अनुवादाचं पुस्तक chapter वाचलं, 16 verses 13 to 16, 16व्या अध्यायातनं 13 ते 16 वचन जर आपण वाचले, you know the book of Deuteronomy जर हे अनुवादाचं पुस्तक तुम्हाला माहितीये is a revision की हे त्याची उजळणी होती, of the book of Leviticus. की जे लेवियाचं पुस्तक आहे In the त्याची book of Deuteronomy, अनुवादाच्या पुस्तकामध्ये you will see आपण पाहू शकतो that all the ordinances, की ज्या सगळ्या ज्या आज्ञा ज्या होत्या, all the instructions की ज्या सगळ्या सूचना होत्या, that God gave to the nation of Israel, की देवाने ते इस्रायल राष्ट्राला ते दिल्या होत्या, they have been once again revised and once again made the nation to remember. की पुन्हा एकदा त्याची उजळणी केली गेली आणि त्या राष्ट्राला पुन्हा एकदा ते आठवण करून देण्यात आली. So this feast is once again reminded to the nation of Israel. की हा जो सण आहे पुन्हा एकदा त्या इस्रायल राष्ट्राला त्याची आठवण करून देण्यात In the आलं. book of Deuteronomy chapter 16, अनुवादाच्या 16व्या अध्यायामध्ये आपण पाहतो verses 13 to 16, 13 ते 16 या वचनाद्वारे you will see
आपण this पाहू feast, शकतो this feast once again being repeated. की हा जो सण आहे पुन्हा एकदा तो त्यांना आठवण करून देण्यात आली. Let's read it in Marathi. You can follow it on your screen in English. आपण ते मराठीत वाचूया, तुम्ही स्क्रीन मध्ये इंग्लिश मध्ये पाहाल. अनुवादाचा 16वा अध्याय 13व्या वचनापासून आपण वाचूयात. आपल्या खळ्यातील आणि द्राक्षकुंडातील उत्पन्न गोळा केल्यावर तू मांडवाचा सण 7 दिवस पाळावास. या सणात तुझा मुलगा व मुलगी, दास व दासी व तुझ्या गावात असलेला लेवी, उपरा, अनाथ व विधवा ह्यांच्यासह तू आनंद उत्सव करावास. जे स्थान परमेश्वर निवडील तेथे तू आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ 7 दिवस सण पाळावास. कारण तुझे सर्व उत्पन्न व तू हाती घेतलेले कामे यात तुझा देव परमेश्वर याने तुला बरकत दिल्यामुळे तुला अत्यान्न होईल. तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे वर्षातून 3दा म्हणजे बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहाचा सण आणि मांडवाचा सण या तिन्ही सणात तुमच्यातील सर्व पुरुषांनी त्यांच्यासमोर हजर राहावे. पण कोणीही परमेश्वरासमोर रिक्त हस्ते येऊ नये. Verse 16 says, 16व वचन म्हणतं, they shall not appear empty-handed before the Lord. पण कुणीही परमेश्वरासमोर रिक्त हस्ते येऊ नये. But he says, every man shall give as he is able according to the blessings of the Lord thy God which he hath given thee. पण प्रत्येक व्यक्तीने ज्या परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिले एवढं त्याने त्याला द्यावं. It is in accordance to the blessings that you have received. की तुम्हाला जे काय आशीर्वाद मिळाले त्या प्रित्यर्थ तुम्ही त्याला ते द्यावं. This is an acknowledgement की हे जे काय हे कबूल करणे असं आहे of what God has done. की देवाने जे काय केलं आहे त्याबद्दल. It is an acknowledgement की हे तुमचं कबूल करणं असं आहे of the harvest that God had given की them. जे देवाने तुम्हाला जी कापणी दिली आहे त्याबद्दल. It is a way of thanksgiving before God. की हा एक प्रकार आहे परमेश्वराला धन्यवाद देणे. That is why it has been specifically mentioned. म्हणून तिथे ते सांगण्यात आलं आहे According to what the Lord has blessed की you. ज्या गोष्टीने परमेश्वराने जितकं तुम्हाला आशीर्वादित केले त्या प्रमाणात. This is the third aspect of this faith, हा तिसरा पैलू आहे या where it says, सणाचा do not come empty-handed. की जिथं तो म्हणतो तुम्ही रिकाम्या हाताने येऊ नका. It is not only about rejoicing. इथं फक्त आनंद उत्सव करण्याबद्दल It नाही is rejoicing with a meaning. की हे आनंद उत्सव करणे अर्थपूर्ण It is होऊन. rejoicing what the Lord has done. की हे आनंद उत्सव करणे परमेश्वराने जे काय केले त्याबद्दल. And it is in rejoicing what the Lord is going to do. की किंवा आनंद उत्सव करणे जे परमेश्वर तुमच्या जीवनात करणार आहे त्याबद्दल. And so for today to the church, what does this Feast of Tabernacle आणि call for? आजपर्यंत जे काय या मंडळीला परमेश्वराने या सणामध्ये जो काय मांडवाचा सण आहे त्याच्यामध्ये ते सांगितलंय. It says, do not come empty-handed. तो म्हणतो की रिकाम्या हाताने येऊ नका. It is a way of saying, thank you, Lord. की हा एक प्रकार आहे परमेश्वराला धन्यवाद देणे. We acknowledge आम्ही कबूल करतो all that we are, की आज जे काय आम्ही आहोत, all that we have, आज जे काय आमच्याकडे जे आहे, all that you have done. की जे काय तू आमच्या जीवनात We कार्य acknowledge केले your goodness. आम्ही तुझे कबूल करतो, तुझी We चांगुलपणा acknowledge your grace. आम्ही कबूल करतो, तुझी कृपा. And here we come on this Feast of Tabernacle, आणि इथं या मांडवाच्या सणामध्ये आम्ही येतो rejoicing आनंद उत्सव करत and bringing this offering before thee. आणि हे जे काय अर्पण आहे ते तुझ्या समोर आणत. It is not, just a ritual. हे फक्त कुठल्याही पद्धतीप्रमाणे नाही, It is not a ritual. ही कुठलीही पद्धत नाही, But this is पण हे जे आहे our act की हे जे आपली कृती आहे acknowledging God's की goodness and grace upon परमेश्वराची our ते lives. चांगुलपणा आणि दया जे काय त्यांनी केले त्याबद्दल. Isn't this feast wonderful? की हा जो सण आहे तो अद्भुत आहे ना. The fourth aspect of this feast, चौथा पैलू हा या सणाचा it talks about sacrifices. हे अर्पणाबद्दल बोललं गेलं You will आहे. read that in the book of Numbers chapter 29 verses 12 to 38. आपण गणना ह्या 29व्या अध्यायामध्ये 12 ते 38 मध्ये पाहू There is an exhaustive list of की sacrifices. तिथं त्यांनी ती जे काय ते काय अर्पण द्यायचं आहे त्याबद्दल बोललं आहे. If you read it very carefully, जर आपण सावधरित्या ते वाचलं you will see all the offerings have been doubled. की आपण जर पाहिलं की जे सगळे जे अर्पण आहेत हे दुप्पट रीतीने दिलेले आहेत. And in respect of the bullocks, it is 5 times. आणि जर तुम्ही त्या बैलाबद्दल बघितलं तो 5 पटीने दिलेला आहे. There was so much of sacrifices that were done on this feast, that is the Feast of या Tabernacle, सणामध्ये भरपूर असे त्यांनी अर्पण केले आहे या मांडवाच्या सणामध्ये, which indicates की जे दर्शवतं the depth of Israel's
giving towards God. की जी खोली जे इस्रायल लोकांनी परमेश्वराला धन्यवादाची स्तुती किंवा धन्यवादासाठी हे केल्याबद्दल, That was the magnitude of the sacrifices. की जे काय अर्पणाबद्दलचे महत्व होतं ते आहे The sacrifices, की जे अर्पण केले गेले they indicated the depth of their thanksgiving towards की God. ते दर्शवलं त्यांची ती खोली की त्यांनी परमेश्वराने त्यांच्या जीवनात काय केलं त्याबद्दल, Yeah, it was an act of thanksgiving. की तो जो काय होता ती कृती होती धन्यवादाची. And so forth today. आणि आज तसेच Today you and I, आपण तुम्ही आणि मी what is the depth of our thanksgiving काय आपली खोली आहे धन्यवाद देण्याची, is known by our sacrifice, की जे दर्शवतं आपल्या अर्पणाद्वारे, will be known by our offering. की आपल्या त्या भेट देण्याद्वारे दर्शवतं. And there is another side to it. आणि हे अजून एक पैलू आहे त्याचा, If you read the book of Romans chapter 12 and verse 1, की जर आपण रोमकरास अध्याय 12वा अध्याय पहिलं वचन it वाचलं, talks about the church today, it talks about you and me. की आज ते मंडळीबद्दल बोललं जातं, तिथं तुमच्या आणि माझ्याबद्दल बोललं It says, जातं. let us offer our bodies as a living sacrifice. तिथं म्हटलं गेलं की आज आपण आपलं जिवंत शरीर आपण अर्पण करावेत. What else can we give God? काय आपण दुसरं देऊ शकतो देवाला, We can offer ourselves की आपण स्वतःला अर्पण करावे, as a sacrifice unto God. की अर्पण म्हणून देवासाठी. Well, when you read the New Testament, जेव्हा आपण नवीन करार वाचतो, this feast is referred to as the feast of dedication. की हा जो सण आहे तो समर्पणाचा सण असा नियुक्त केला गेला आहे. Yeah, we will read that. आपण ते वाचूयात, It is referred to in the book of John chapter 7, की तिथं योहानाच्या 7व्या अध्यायामध्ये ते where म्हटलं आहे, Jesus was present there at that feast. की जिथं येशू ख्रिस्त तिथं उपस्थित होता त्या सणामध्ये. This feast today, की आज हा जो सण आहे, let us look at the feast की आपण अशा रीतीने ते सण not पाहूया, only as a time of की rejoicing, फक्त आनंदोत्सव करण्याबाबत not only नाही, as a time of thanksgiving, पण फक्त धन्यवाद देण्यासाठी नाही, not only as a time of looking back at the goodness and the grace of God. पण फक्त अशी वेळ नाही की परमेश्वराची ते जे काही चांगुलपणा आहे दया Let बघण्याबाबत, us look at this feast पण अशा रीतीने आपण हा सण as a पाहूया time where we will rededicate ourselves की to God. पुन्हा एकदा आपण समर्पण करावं परमेश्वराला. And the fifth and the final aspect of this feast, आणि पाचवा आणि जो शेवटचा पैलू आहे या सणाचा, where God calls His people to rejoice. की जिथं देव आपल्या लोकांना आनंद उत्सव करण्यासाठी बोलवतो. There is so much of reason to rejoice. The Bible says in the book of Deuteronomy chapter 16 and verse 15, पवित्र शास्त्र अनुवादाच्या 16व्या अध्यायामध्ये 15व्या वचनामध्ये म्हणतं, 7 days shalt thou keep a solemn feast unto the Lord thy God, in the place which the Lord shall choose, because the Lord thy God shall bless thee in all thine increase, and in all the works of thine hands. Therefore thou shalt surely rejoice. अनुवाद 16-15 म्हणतं, जे स्थान परमेश्वर निवडील तेथे तू आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ 7 दिवस सण पाळावास, कारण तुझे सर्व उत्पन्न व तू हाती घेतलेली कामे यात तुझा देव परमेश्वर याने तुला बरकत दिल्यामुळे तुला अत्यानंद होईल. There is a choice to rejoice. तिथे एक अत्यानंद आहे आनंद करण्यासाठी. We have no choice but to rejoice. आपल्याकडे कुठलाही असा पर्याय नाही आनंद Now करण्याशिवाय. this is an ordinance, this is a command that God gives की ही जी देवाने दिलेली ही सूचना आहे, जी देवाने आपल्याला दिली आहे, to His chosen people. की जे निवडलेल्या लोकांसाठी, It is on this feast of की tabernacle. ह्या मांडवाच्या सणामध्ये He says, तो म्हणतो, because the Lord thy God shall bless thee. जे स्थान परमेश्वर निवडील तेथे तू आपला देव परमेश्वर याची प्रित्यर्थ 7 दिवस सण पाळावास, कारण तुझे सर्व उत्पन्न व तू हाती घेतलेले काम यात तुला देव परमेश्वर याने तुला बरकत दिल्यामुळे तुला अत्यानंद होईल. We have no choice but to rejoice. आपल्याकडे कुठला पर्याय नाही पण आनंद उत्सव करण्याबद्दल. Here God says, इथे देव म्हणतो, He says, because the Lord thy God shall bless thee in all thine increase, कारण तुझा देव परमेश्वराने तुझ्या सर्व उत्पन्नाचे हाती घेतले त्याला आशीर्वादित केलंय, and in all the works of thine hand. आणि तुझ्या हाताच्या सगळ्या कामाला बरकत दिलीये. Therefore, म्हणून thou shalt surely rejoice, says the Lord. तू निश्चितच आनंद उत्सव केलाय परमेश्वर म्हणतो. He says, तो म्हणतो, this is God saying, तर हे देव परमेश्वर it is म्हणत on आहे this feast of की tabernacle. हेच ती गोष्ट आहे मांडवाच्या He सणामध्ये. says, the Lord thy God shall bless thee in all thine increase. देव परमेश्वराने तुला सगळ्या बरकत दिल्यामुळे, And he says, in all the works of thine hand. तुझ्या हाताने घेतलेल्या सगळ्या कामांना त्याने आशीर्वादित केल्यामुळे, Therefore, म्हणून thou shalt surely rejoice. तू निश्चितच आनंद उत्सव करशील. Today, आज
We have no choice but to rejoice. आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही, पण आज आपल्याला आनंद उत्सव करायचा आहे. No matter कुठलं काही हरकत what the नाही, situation is. काय ती परिस्थिती आहे. This is the word of God. ही परमेश्वराचं हे वचन आहे. He says, I will bless तो you. म्हणतो मी तुम्हाला आशीर्वादित He करीन. says, I will bless the work of your तो hand. म्हणतो मी तुमच्या हाताच्या कामाला आशीर्वादित करीन. And he says, you shall surely आणि rejoice. तो म्हणेल तुम्ही निश्चितच आनंद उत्सव कराल. You understand the meaning of that word, surely. तुम्हाला जाणून येते का तो जो शब्द आहे निश्चितच. Surely, he says, you shall निश्चितच तो rejoice. म्हणतो. And that is the reason आणि तेच ते कारण आहे that this feast of tabernacle की ह्या मांडवाच्या is सणामध्ये, known as the feast of feasts. म्हणूनच त्याला सणांचा सण म्हणला If you जातो. read the book of Exodus chapter 34, the book of Exodus chapter 34 and verse 24 says, निर्गमन 34 अध्याय 24 वचन For I म्हणतं, will cast out the nations before thee and enlarge thy borders. Neither shall any man desire thy land when thou shalt go up to appear before the Lord thy God thrice in the year. मी तर परराष्ट्रांना तुझ्यापासून घालवून देईल व तुझी सरहद्द वाढवीन. वर्षातून 3दा तू आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर हजर होण्यास जाशील, तेव्हा कोणी तुझ्या भूमीचा लोभ धरणार नाही. As we come to the conclusion of these 7 feasts, जसं आपण या 7 सणांच्या जो काही शेवट आलेलो आहोत, God says 3 times in a year you shall come before me. देव म्हणतो 3 वेळा वर्षातनं तुम्ही माझ्या समोर या. The blessings of celebrating these feasts. की जे आनंद ते जे साजरा करण्याचे जे काही आशीर्वाद He says, I आहेत, will cast out the nations before you. तो म्हणतो मी तुझ्या समोरनं ते राष्ट्र घालून देईन. Your enemies shall be cast out before you. तुमच्या समोरनं तुमचे शस्त्र निघून जातील. Nations and nations shall be cast out before you. राष्ट्र आणि राष्ट्र तुमच्या समोरनं मी घालून देईन. God says, thy borders shall be enlarged. परमेश्वर म्हणतो मी तुमची सरहद वाढवीन. And he says, no man shall desire your land. आणि कुठलेही लोक तुमच्या भूमीचा लोभ धरणार नाही. The 4th thing he says, चौथी गोष्ट तो म्हणतो I will bless the work of your मी hand. तुमच्या हाताच्या कामाला बरकत देईन. And 5th thing he says, surely rejoice. आणि 5वी गोष्ट तो म्हणतो निश्चितच आनंद उत्सव करा. As we come to the end of celebration of these 7 की feasts, जसं आपण या 7 सणांचा शेवट आलोय, these are the blessings that the feast brings into our life. की हे जे आशीर्वाद आहेत ते आपल्या जीवनामध्ये हे सण आणतो. The first thing concerning this feast of tabernacle, की पहिली गोष्ट ह्या मांडवाच्या सणाबद्दल I spoke to you concerning living in booths. मी तुम्हाला सांगितलं त्या मंडपामध्ये राहण्याबद्दल. This feast of tabernacle, हा जो मंडपाचा सण आहे, remember आठवण करा, the goodness and the grace of God upon your life. आठवण ठेवा परमेश्वराची दया कृपा तुमच्या जीवनावरती. How God has sustained की us. देवाने कसं तुम्हाला राखून How ठेवलंय, God has की provided. देवाने कसं तुम्हाला How पुरवठा God केलाय, has protected. आणि देवाने कसं तुम्हाला सुरक्षित And how ठेवलंय, God has blessed. आणि देवाने तुम्हाला कसं The आशीर्वाद second केले. thing this feast talks about, दुसरी गोष्ट हा सण तुमच्याशी it talks बोलतो about the ingathering. की हा जो सण म्हणतो की गोळा It करण्याबाबत, talks about the latter rain and the former rain. तो बोलतो त्या अगोटीच्या पावसाबद्दल आणि त्या शेवटच्या किंवा वळवाच्या This पावसाबद्दल. feast talks about revival. की हा जो सण आहे तो संजीवनी बद्दल It talks बोलतो. about refreshing. तो हा सण तो आपल्याला ताजेतवाने And it करण्याबद्दल talks about बोलतो. restoration. आणि हा सण आपल्याला पुनरुत्थान करण्याबद्दल The third सुद्धा बोलतो. तिसरी गोष्ट, Do not come empty handed. रिकाम्या हाताने कोणी येऊ नये, That is acknowledging की ते कबूल the करून goodness and grace of God. देवाची दया आणि कृपा आणि चांगुलपणा आपल्या And bring जीवनामध्ये, an offering unto God आणि देवाजवळ ते भेट अर्पण आणणे, as an offering of की thanksgiving. परमेश्वराजवळ ते धन्यवादाचं अर्पण म्हणून. And the 4th thing, आणि चौथी गोष्ट rejoice. आनंद उत्सव Know करणे. that God जाणून घ्या की देव has brought you this time आज इथपर्यंत या वेळेमध्ये आणलंय, of revival, की जिथं संजीवनी of आहे, refreshing, की तिथं ताजेतवाना आहे, and of restoration. आणि हे पुनःस्थापना आहे. Praise God परमेश्वराची स्तुती असो that we have been saved, की आपलं तारण झालं we आहे, have been sanctified, की आपलं पवित्रकरण झालं we have आहे, been justified, की आपलं नीतिमान ठरवण्यात we आलेलं have been आहे, adopted into the family of God, की आपल्याला दत्तक घेतलंय परमेश्वराच्या त्या घराण्यामध्ये, and we have had a time of repentance, आणि आपल्याला पश्चातापाची अशी वेळ दिली a time of reconciliation की with God. जेणेकरून आपलं ते समेटमेंट झालं And परमेश्वराबद्दल. now here we are आणि आज आपण इथे at आहोत the end of these 7 feasts, की या 7 सणाच्या ज्या शेवटी rejoicing की आनंद उत्सव करत and knowing and acknowledging the goodness and the grace of आणि God. जाणीव करून की परमेश्वराची दया आणि चांगुलपणा आपल्या जीवनामध्ये, And praise God. आणि परमेश्वराची He is स्तुती a असो God who keepeth his covenant. की तो जो परमेश्वर आहे तो त्याचे वचन ठेवणारा परमेश्वर आहे. He says, heaven and earth shall pass away, but my word shall ever stay. तो म्हणतो आकाश व पृथ्वी नष्ट होतील पण माझ्या मुखातनं निघणारे वचन नष्ट होणार At नाही. this feast of की tabernacle, ह्या ज्या सणामध्ये आहे मांडवाच्या सणामध्ये bring to remembrance. आठवण करा God says, की देव म्हणतो, He says, He will cast out the nations before you. तो म्हणतो सगळे राष्ट्र तुमच्या समोर तो वाहून टाकेल, He will enlarge your borders. तो तुमची सरहद वाढवेल,
He says he'll bring a time of refreshing, तो तुमच्या जीवनामध्ये एक ताजेतवानाची a एक वेळ time of आणेल revival. की तो एक संजीवनीची वेळ And आणेल finally, this feast आणि शेवट ह्या सण brings a total की restoration. सर्वपणे पुनःस्थापना तुमच्या जीवनामध्ये आणेल. I hope you have come to the conclusion माझी आशा आहे की तुम्ही ते शेवट आला असाल that this is the feast of feasts, की हे सणांचं सण आहे and this is the time की ही जी वेळ आहे God says, देव जिथे म्हणतो He says, rejoice. आनंद उत्सव करा. No matter what the situation, काय हरकत नाही, कुठलीही परिस्थिती असू द्या, as you celebrate, जसं तुम्ही साजरा करताय God देव will bring a time of की restoration. निश्चितच देव तुमच्या जीवनामध्ये ते पुनःस्थापनाचं कार्य करेल. Hallelujah. हालेलुया. This is what I wanted to share with you हेच आहे concerning जे this मला- Feast of Tabernacle. हेच आहे मला तुमच्याशी जे बोलायचं होतं ह्या मांडवाच्या सणासंदर्भात. Be ready. तयारीत राहा, Be ready. तयारीत राहा. Get yourself prepared तुमच्या स्वतःला तुम्ही तयारी करा for the Feast of Tabernacle. की जो मांडवाचा जो सण आहे We त्याबद्दल have celebrated आज आपण साजरा केला the आहे Feast of Atonement. की जो पश्चातापाचा सण आपण साजरा And केला आहे. God आणि देव wants you and me देवाची इच्छा आहे तुम्ही आणि मी to enjoy the benefits की तुम्ही ते सगळे जे काय साजरा करा of this renewed ह्या relationship. नवीन नातं जे आहे परमेश्वराबरोबर झाले And त्याबद्दल. Jesus himself, आणि येशू ख्रिस्त in स्वतः the म्हणतो book of John chapter 7, योहान 7व्या he अध्यायामध्ये was present at one of the feasts, की तो एका त्या सणामध्ये उपस्थित होता at this Feast of Tabernacle. की ह्या त्या मांडवाच्या सणामध्ये. And if you go by the Jewish tradition, आणि जर आपण त्या यहुदीच्या त्या पद्धतीनुसार गेलो there are two main things that they do on this feast. की ह्या दोन गोष्टी असतात ते त्या सणामध्ये The करतात temple is fully lit up. की जे मंदिर असतं ते पूर्णपणे भरून It गेलं is असतं. fully lit up. ते पूर्णपणे भरून गेलं असतं And there's so much light around. आणि त्याच्या आजूबाजूला एवढा प्रकाश असतो. And the second thing that is done, आणि दुसरी गोष्ट तिथे केली गेली, there is a ceremony that is done तिथे एक विधी केली जाते wherein the water from the pool की जिथं ते पाणी काढलं is जातं taken and it is poured into the altar. की त्या वेदीवरती ते पाणी काढून ओतण्यात येतं. I won't go into the depths of this ceremony. मी ह्या विधीमध्ये तुम्हाला पूर्णपणे जाणार नाही. There are very specific things that are done there. अशा काही गोष्टी आहेत तिथं केल्या जातात. But it is here पण इथेच at this feast की त्याच सणामध्ये that they, as a custom, की ते त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे did this ceremony. की हे ते विधी पाळतात. And Jesus stood up आणि येशू ख्रिस्त तिथे and उभा he राहिला said, आणि तो तिथे I am म्हणाला, the light of this तो world. म्हणाला की मी प्रकाश आहे जगाचा. Second thing he said, दुसरी गोष्ट तो if म्हणाला, anybody thirst, let him come to me. जर कोणाला तहान लागली तर त्याला माझ्याकडे येऊ दे. He was calling the Jews, की तो ते यहुदी लोकांना बोलवत होता pointing to himself. की स्वतःकडे तो दर्शवत Even होता. as they celebrated the Feast of Tabernacle, जसं ते सण साजरा करत होते त्या मांडवाचा सण, he was pointing to himself as the tabernacle. की तो स्वतःला दर्शवत होता मांडव म्हणून. The meaning of the word tabernacle की means मांडव ह्याचा अर्थ dwell. की मंडप याचा अर्थ राहणे किंवा वसती करणे. Yeah, the meaning of the word tabernacle means to dwell. मंडप याचा अर्थ राहणे किंवा वसती करणे. And that is what Jesus is referred. आणि हेच तो येशू ख्रिस्त दर्शवत In the book होता of John chapter 1 and verse 14, की योहानाच्या पहिल्या अध्यायात 14व्या वचनामध्ये where it says, he became flesh and he dwelt amongst us. की तो म्हणतो की तो देह झाला आणि त्याने आम्हामध्ये वसती केली. Jesus the tabernacle. की येशू ख्रिस्त तो मंडप, As they were celebrating the Feast of Tabernacle, की जसं ते मंडपाचा सण साजरा करत he says, होते, you have lit up the whole temple. की तुम्ही सर्व मंदिर भरून टाकलं आहे. He says, I am that temple. तो म्हणतो मी स्वतः ते He says, मंदिर I am आहे. that tabernacle. तो म्हणतो मी स्वतः ते I मंडप am आहे. the light of the तो world. म्हणतो मी स्वतः जगाचा And as प्रकाश they were आहे. doing that ceremony आणि जसं तुम्ही ती विधी करत आहात of taking the water from the pool and putting it on the altar, की ते पाणी घेऊन तुम्ही त्या वेदीवरती ते ओतत he आहात. says, if anybody thirsts, तो म्हणतो जर कुणाला तहानलेला आहे let him come to me. त्याला माझ्याकडे येऊ दे. That is Jesus celebrating की जसं येशू ख्रिस्त ते साजरा the करत Feast होता of Tabernacle की तो personally. मांडवाचा सण वैयक्तिकरित्या. So that was what I shared with you from the book of Leviticus and from the book of Deuteronomy concerning this Feast of Tabernacle historically. की मी ते तुम्हाला लेवीच्या पुस्तकातनं अनुवादाच्या पुस्तकातनं ऐतिहासिक दृष्ट्या सण कसा साजरा झाला ते मी तुमच्याशी बोललो. And the book of John, आणि योहानाच्या पुस्तकामध्ये Jesus celebrating the feast personally in की his येशू life. ख्रिस्ताने स्वतःच्या जीवनाद्वारे तो सण साजरा And केला. experientially today how you and I are supposed to आणि be celebrating अनुभवरित्या this तुम्ही feast. आणि मी हा सण कसा साजरा करत आहोत. So these are not feast of the Old Testament. की हे जे सण आहेत हे जुन्या करारातले सण नसून These are the feasts of the Lord. हे परमेश्वराचे सण आहेत. They have been given to the generation. हे ते त्या पिढ्यांना दिलेले आहेत. In the book of 1 Corinthians chapter 5 and verse 8 says, पहिले करीत
पहिले करीत 5वा अध्याय 8वं वचन म्हणतं There Paul speaks to the church in Corinth. की जिथं पॉल त्या करीतच्या मंडळीस He म्हणतो, says, let us celebrate the feast. तो म्हणतो या आपण सण साजरा करूयात, Not with the old leaven की त्या जुन्या खमीराने नव्हे, of malice and wickedness, जुन्या खमीराने नव्हे ते दुष्टपणा किंवा वाईटपणाने, but with sincerity and truth. पण सात्विकपणा व खरेपणाने. They celebrated historically. ते ऐतिहासिक दृष्ट्या त्यांनी तो साजरा केला. But today you and I पण आज तुम्ही आणि मी, celebrate it experientially. आज तो आपण साजरा केलाय अनुभवरित्या. And as Jesus said, आणि जसं येशू ख्रिस्त I have म्हणतो, not come to abolish the law, तो म्हणतोय मी ते जे करार आहे तो मोडण्यासाठी नाही आलो, but he says, I have come to fulfill it. मी नियम मोडण्यासाठी नाही आलो, पण मी तो नियम पूर्ण करण्यास आलो आहे. And that is how आणि त्याच रीती we see the feast आपण ते सण पाहतो historically, ऐतिहासिक दृष्ट्या, personally in Jesus, वैयक्तिकरित्या येशू ख्रिस्तामध्ये and experientially आणि अनुभवरित्या in your life and my life. तुमच्या आणि माझ्या जीवनात. And as we celebrate this आणि feast, जसं आपण साजरा करतो ह्या सण, surely God is true to his word. निश्चितच परमेश्वर खरा आहे त्याच्या You वचनामध्ये. will see the blessings of God. तुम्ही पाहाल परमेश्वराचे आशीर्वाद. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Let us close our eyes and look unto God. आज आपण आपले डोळे बंद करून परमेश्वराकडे पाहूयात. Father, in Jesus' name, प्रभू पिते येशूच्या नावाने, as we come together this evening, जसं आम्ही एकत्र येत आहोत परमेश्वर या संध्याकाळच्या समयी, we thank you for your presence. आम्ही धन्यवाद देतो प्रभू तुझ्या We उपस्थितीसाठी. thank you for your word. आम्ही धन्यवाद देतो तुझ्या वचनासाठी. Truly, Lord, खरोखर प्रभू, your word is spirit and it imparts life. खरंच परमेश्वर तुझं वचन जे आत्मा आहे ते आम्हाला जीवन देतं. Even as we have just meditated on the Feast of Tabernacles, तसंच परमेश्वर आम्ही आता त्या मांडवाच्या सणावरती जे काय मनन केलं आहे, we understand your goodness, your grace, आम्ही कबूल करतो किंवा समजतो तुझी दया आणि तुझी कृपा, and your mercy upon our lives. तुझी चांगुलपणा आमच्या जीवनावरती. From the bottom of our hearts, आमच्या हृदयातनं परमेश्वर आम्ही बोलतो, we thank you. आम्ही धन्यवाद देतो प्रभू. We thank you that you have brought us in a relationship आम्ही धन्यवाद देतो परमेश्वर, तू आम्हाला त्या नात्यामध्ये आणलंयस. where you can say that you are a God and we are your people. परमेश्वर जिथं तू म्हणू शकतोस की तू आमचा देव आहेस आणि आम्ही तुझी लोक आहोत. We just bless your holy name. आम्ही तुझ्या नावाला आशीर्वादित करतो प्रभू. Lord, even as we celebrate this Feast of Tabernacles, जसं परमेश्वर आम्ही हा मांडवाचा सण साजरा करतो we प्रभू, rededicate ourselves today this evening. आम्ही पुन्हा परमेश्वर तुझ्या समोर येतो प्रभू. Yes, Lord, हो प्रभू, we rededicate ourselves. आणि आम्ही आमच्या स्वतःला पुन्हा एकदा तुझ्या समोर आणतो प्रभू. And this dedication आणि हे समर्पण प्रभू, is not something that because we can receive something, आम्ही हे समर्पण परमेश्वर हे नाहीये की आम्हाला काही मिळावं म्हणून, but as your word, आणि जसं तुझं वचन म्हणतो प्रभू, which talks about the sacrifices that have been made on the Feast of की Tabernacles. जे बनतं परमेश्वर, जे अर्पण केलंय परमेश्वर ह्या मांडवाच्या सणामध्ये, The extent of the sacrificing, की जे अर्पण जे केले त्याबद्दल, the magnitude of the sacrificing, की जे महत्व आहे त्या अर्पणाचं, they were an acknowledgement of thanksgiving. की हे जे कबुली होती ते तुमच्या कबुलीची प्रार्थना होती, धन्यवादाची प्रार्थना होती So प्रभू. we rededicate ourselves आम्ही पुन्हा परमेश्वर आम्ही समर्पित करतो आम्हा स्वतःला at this Feast of Tabernacles ह्या मांडवाच्या सणामध्ये, as an act of God, की परमेश्वर ती कृती म्हणून, not to receive, कुठलीही गोष्ट मिळावं but as म्हणून an नाही, act of thanksgiving. पण परमेश्वर ती धन्यवादाची कृती म्हणून We pray, O Lord, आम्ही प्रार्थना करतो. देवा, give us the wisdom, आम्हाला ते ज्ञान बुद्धी दे give प्रभू, us the understanding, आम्हाला ते समज दे प्रभू, give us the strength, O Lord, आम्हाला ते सामर्थ्य दे, बळ दे प्रभू, to bring to fulfillment जेणेकरून आम्ही पूर्णतेस आणू this Feast of Tabernacles हे जे सण आहे मांडवाचा परमेश्वर in our lives experience. आमच्या जीवनामध्ये ते अनुभवरित्या. We thank you, Lord. आम्ही धन्यवाद देतो We पिता. are careful to give you आम्ही लक्षपूर्वक आहो परमेश्वर, all the glory, संपूर्ण गौरव, all the honor, संपूर्ण मान and all the praise. आणि संपूर्ण स्तुती परमेश्वर. We are aware, O Lord, आम्ही परमेश्वर आम्ही it जाणीव is not करतो by प्रभू, might, की हे कुठलं बळाने नाही, it is not by power, पण हे पराक्रमाने नाही, but it is by your Spirit. पण हे तुझ्या आत्म्याद्वारे परमेश्वर. In Jesus' name, येशू ख्रिस्ताच्या महान नावाने, amen. आमेन.